हेलो बच्चों, वेलकम टू माय मैडम जी चैनल। तो आज करने वाले हम मराठी की संतवाणी जैसा वृक्ष इन मराठी एक्सप्लेनेशन इन मराठी लँग्वेज। आता बघा, जैसा वृक्ष नेहमी हे कोणी लिहिलेली आहे? संत नामदेवांनी ही लिहिलेली आहे. तेरा बारके संप्रदायाचे संत कवी होते. संत नामदेवांनी अमंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भगवत धर्माची पताका फडकवली. शीखांच्या गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखवाणी या नावाने प्रसिद्ध आहे. नामदेवांनी अभंग गाथा पुस्तकारूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आणली. प्रथम अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे. आता अभंगात काय सांगितलेलं आहे? जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. म्हणजे त्या वृक्षाला मान अपमानाची काही गरज नसते. आपण जसं वागलं तरी ते आपल्याला समान दृष्टीनं पाहतात. ते कोणाला असं म्हणत नाही की तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला तोडलं मग मी तुला फळं फुलं सावली देणार, ऑक्सिजन आपल्याला मेन म्हणजे देणार नाही असं म्हणत नाही. येऊनिया पूजा प्राणीचे करते, त्यांचे सुख त्याच्या मनात नाही. म्हणजे प्राणी येऊन त्यांची पूजा करते तरीही, म्हणजे प्राणी म्हणजे मानवजात त्यांची येऊन पूजा करते तरी त्याचे सुख त्याच्या मनात नसते. अर्थवा कोणी प्राणी येऊन तोडती तयानं बनती खेळू नका. म्हणजे प्राणी त्यांना येऊन तोडतो. प्राणी म्हणजे मनुष्य आपणच स्वतः आपल्याकडे द्या लक्ष. आपण काय करतो? झाडाला जातो, झाड असते आपलं, त्याची फुलं तोडेल, त्याची पानं तोडेल, त्याच्या कळ्या तोडेल, त्या आलेल्या, म्हणजे आपण प्राणी जसं होते त्यांचे फुलं वगैरे आपण असं तोडतो. पण त्याला इजा होत असेल ना. जर आपलं बोट जर कोणी तोडलं तर आपल्याला इजा होईल ना. तसं त्यांना पण इजा होते, पण ते असं सांगत नाही की मला बा तुम्ही तोडू नका, मला घेऊ नका, मला तोडू, अशी ते कधीच सांगत नाही. निंदास्तुतीस मानती जी संत पूर्ण ध्येयवाद साधूचे. म्हणजे निंदास्तुती ही सगळं पचवण्याची संतांमध्ये ध्येय असते की निंदास्तुती हे सगळं ते पूर्ण आपल्या म्हणजे समाजमध्ये निंदास्तुती समान मानतातच, पण ते त्याच्यात पचवण्याची त्याच्यात शक्ती असते. लास्ट स्टांजा पहा. नमा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडू नये. नमा म्हणे त्यांची जरी झाली आहे भेटी तरी त्यांचा जीव शिवापाशीच पडून येत आहे. म्हणजे जरी त्यांची झाली होय भेटी तरी त्यांचा आपला जीव देवापाशीच अडकलेला असतो. असं या कवितेत आपल्याला संत नामदेवांनी छान असं वर्णन केलेलं आहे. चला तर त्याचा स्वाध्याय बघूया. सर्वप्रथम फर्स्ट आहे वृक्ष आणि संत यातील साम्य लिहा. तर साम्य म्हणजे सारखेपणा लिहूया. चला आपण इकडे आहे वृक्ष, वृक्ष आणि संत. ओके, संत काय असते नाही तर सांगितलं तुम्हाला. काय म्हणतात? निंदा स्तुती काय करतात? ते समान म्हणतात. आणि वृक्ष काय करतात? मान अपमान समान, मान अपमान
समान मानतात. ओके, तर वृक्ष काय करतात, मान अपमान समान मानतात. आणि संत काय करतात, निंदा स्तुती समान मानतात. ओके, म्हणजे वृक्ष मान अपमान आणि संत काय निंदा स्तुती समान मानतात. इतकं कळलं. चला दुसऱ्या क्वेश्चनवर जाऊया. कोण टाकायचं आता मी आपल्याला होता. आता बघा, वृक्षावरील खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा. म्हणजे हा वाला आपण आता क्वेश्चन करणार आहोत. वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा. वंदन काय केले, म्हणजे वंदन केले तरी त्यांचे सुख त्यांच्या मनात नसते. वंदन केल्याचे सुख त्यांच्या मनात नसते. घाव घातले तर काय म्हणते, झेलू नका असे म्हणत नाही. तर चला कसं लिहिणार. वंदन आहे ना, वंदन त्याच्यासमोर लिहायचं. त्याचे वंदनचे म्हणजे तो वंदन आहे ना, त्याच्या समोरच वाक्य आहे. त्यांचे सुख त्यांच्या मनात नसते. इतकं क्लिअर आहे. त्यांचे सुख त्यांच्या मनात नसते असं पहिल्या याचा उद्दिष्ट आहे. एक मिनिट, तुम्हाला दिसत नाही आहे ना. आणि दुसरं काय आहे, घाव घातली, छेंदू नका असे म्हणत नाहीत. म्हणजे बघा, वंदन केल्याचे त्यांचे सुख त्यांच्या मनात नसते. म्हणजे वंदन केल्याचे सुख त्यांच्या मनात नसते. आणि घाव घातले तर असं म्हणत नाही की छेंदू नका असे म्हणत नाही. तो चल क्वेश्चन नंबर 3. आता बघा, खालील विधानापैकी सत्य विधान शोधून घ्या. म्हणजे जे सत्य आहे ते आपल्याला यात शोधायचं आहे. म्हणजे सत्य आहे ते आपल्याला यात शोधायचं आहे. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. हे म्हणजे आहे, असते. दुसरं काय आहे, संतांना सन्मानाची अपेक्षा असते. असते का, आपण आता सांगितलं ते निंदास्तुती सन्मान, त्याला सन्मानाची अपेक्षा नसते. तर निंदास्तुती समान मानत नाही. पण आपण काय बघितलं तो कवितेमध्ये की निंदास्तुती सम मानतात. पण हे काय आहे, असत्य झालं. मग संत सुख आणि दुःख समान मानतात. संत सुख आणि दुःख समान मानतात. सुख आणि दुःख समान मानत नाही. ते सुख आणि दुःख ते म्हणजे त्यांचे सुखच त्यांच्या ह्याच्यात म्हणजे मनात वगैरे नसते. ओके, तो यातला कोणता आहे, तर आपल्या कवितेत काय दिलेलं आहे की संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. हे विधान काय आहे, करेक्ट आहे. कोणचं हे विधान जे आहे म्हणजे हे वालं, हे विधान काय आहे, सत्य आहे. याला तुम्ही टिक करू शकता. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. तर समानार्थी शब्द लिहा म्हटलेला आहे. तो कसं लिहिणार, तुम्हाला लिहूनच दाखवते जेणेकरून तुम्हाला कल्पना होईल की कसं याच्यावर लिहिता. कारण की आपल्याला बोर्ड काढायला पुरत नाही आहे. मग आपल्याला इकडे यावं लागतं, आणखी तिकडे जावं लागतं. म्हणून मी आता तुम्हाला याच्यावरच लिहून दाखवणार. कारण की आता मोठे मोठे क्वेश्चन येणार आहे. वृक्ष समानार्थी शब्द पाहिजे आपल्याला. वृक्षाचे समानार्थी शब्द पाहिजे. काय आहे, झाड आहे. एकच लिहिलं चालते, पण आपल्या मनावर असतं की आपण किती लिहिणार. 2 लिहून टाकायची, वृक्ष आणि तरू. आता पहा, दुसरं काय आहे,
सुख. सुख म्हणजे काय? आनंद या फिर समाधान. समजलं? सुख म्हणजे आनंद किंवा समाधान. तर तिसरं काय आहे इथं घेणार. तिसरं काय आहे? सम. सम म्हणजे सारखे. सारखे. अजून काय लिहू शकतो आपण? सारखे समला, सारखे, अजून सारखे, अजून सारखेपणा, म्हणजे तेच झालं ना. काय लिहू शकतो? हां, आणखी आपण हे लिहू शकतो समान इत्यादी. म्हणजे जे खूप सारे म्हणजे याचे समानार्थी तर खूप सारे असू शकते. तर तुम्ही बघून घ्या आपण कोणते कोणते लिहिलेले आहे. समोरचा क्वेश्चन पहा आता. काव्य सौंदर्य. आता तुम्ही 9th मध्ये आले आहे. नवीन तुमचं म्हणजे नवीन सिलेबस आहे. तुम्ही आतापर्यंत काव्य सौंदर्य बघितलं असेल पण तुम्हाला कळलं, तुम्हाला वाटलं असेल मोठे क्वेश्चन. पण काव्य सुंदर म्हणजे कवितेचे सौंदर्य वाढवण्यासाठी जे वाक्य दिलेले आहे, जे अंकी आपल्या सुंदर भाषेत आपल्याला लिहायचे आहे. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती त्यानं म्हणती छेनू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. म्हणजे आपल्याला समजलेला अर्थ लिहायचा आहे. तर कसा लिहिणार? मी स्टॉप करून लिहिते कारण की नाहीतर आपला व्हिडिओ खूप लांब जाणार म्हणून. आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. तर बघा, आणि मिस्टेकला माफ करा कारण की माझ्या मिस्टेक मराठीमध्ये खूप होतात, त्याच्यावर दुर्लक्ष करायचं. ओके. आता बघा, अथवा प्राणी येऊनी तोडते त्यानं म्हणते छिनू नका. या कवितेचा तुम्हाला समजला अर्थ सांगा. मग मी लिहिलेला आहे माझ्या मताचा. तुम्हाला जसं वाटते तसं त्या कवितेवर वाटलं तसं लिहायचं आहे. माझ्यासारखं लिहायचं नाही. तुम्हाला स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. तर बघा, कुणी प्राणी येऊनी त्यांची म्हणजे झाडांची पूजा करतात तर त्यांचे सुख त्यांच्या मनात नसते. म्हणजे कोणी मनुष्य येऊन वृक्षांची पूजा करतात तर त्याचे सुख त्या झाडांना होत नाही. आणि कोणी मनुष्य येऊन फूल, फळे, पाने तोडतात. म्हणजे कोणता मनुष्य येऊन फूल, त्यांचे पान त्यांना इजा होते तोडतात, तरीही ते म्हणत नाही की बा मला तोडू नका, मला छेंदू नका. छेंदूचा अर्थ काय होते? तोडू नका. ओके. म्हणजे वृक्षाला मान अपमानाची गरज नसते. म्हणजे जे संत आहे ते मान अपमान समान मानतात. ते मान अपमान समान मानतात कारण का त्यांना मानाची गरज नसते. मान सन्मानाची गरज नसते. ओके, इतकं समजलं? बस इतकं लिहून टाकलं तुम्ही. तुम्ही याला डेव्हलप करा. मी याला आणखी 2 पेज डेव्हलप करू शकते, पण आपल्याला मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करताय तर मी एवढा डेव्हलप करणार. आणि याला डेव्हलप करा छान मस्तपैकी आणि लिहा. ग्रॅमॅटिकल मिस्टेक करू नका. माझ्याही ग्रॅमॅटिकल मिस्टेक जास्त होते पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि आपलं हे करत राहा लक्ष. ओके. तो आता आपण पाहणार आहोत. मतलब निंदास्तुती समाधीचे संत पूर्ण धैर्यवंत साधू असे हे बघणार आहे. तर मी लिहिणार मग येणार असंच एक्सप्लेनेशन करणार. ओके. तर बघा, निंदास्तुती समाधीचे संत पूर्ण धैर्यवंत साधू असे म्हणजे संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते असे आपल्याला संत नामदेवांनी सांगितलेले आहे. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते असे संत नामदेवांनी आपल्याला सांगतात. जसे वृक्ष मान अपमान समान मानतात तसे संतांमध्ये सुद्धा मान अपमान म्हणजे निंदास्तुती पचवण्याची वृत्ती संतांत असते. ती पाहिजे असते. वृत्ती असते संतांमध्ये. म्हणून सॉरी, कॅमेरा हललेला होता, दुर्लक्ष करा. म्हणतात तसे संतांमध्ये सुद्धा अपमान झाला ना, अपमान
म्हणजेच निंदास्तुती पचवण्याची वृत्ती असते. म्हणून संतांमध्ये असते. म्हणून ते निंदास्तुती समान मानतात. त्याच्यात आपण असं लिहू शकतो, जसे वृक्ष सर्वांचा समान झाडे सावली फूल फळे देतो, तसेच संत सुद्धा आपलं निंदास्तुती समान मानतात आणि आपलं ज्ञान त्याचे लोकांना वाटण्याचा प्रयत्न करतात. ओके, तर बघूया पुढचा क्वेश्चन. आता आहे अभिव्यक्ती. आता काय आपल्याला अभिव्यक्ती. पहिला प्रश्न बघा. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे पर्यावरण आहे त्याच्या रक्षणाविषयीचा संदेश जो दिलाय तो आपल्याला लिहायचा आहे. तर मी लिहिणार, मग डबल येणार, डबल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार. ओके, आता बघा. प्रस्तुत संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दात सांगा. आता आपण लिहिलेलं आहे. संत नामदेव सांगतात की आपण झाडांना वंदन केले, त्यांचे सुख त्यांच्या मनात नसते. म्हणजे आपण झाडाला वंदन करतो, त्याचे सुख त्यांच्या मनात नसते. आणि त्यांना आपण तोडले तरी त्यांचे अपमान, त्यांच्या म्हणजे दुःख त्यांच्या मनात नसते. वृक्ष हे मान अपमान समान मानतात आणि सगळ्यांना फळे, प्राणवायू म्हणजे O2, ऑक्सिजन, प्राणवायू म्हणजे O2 म्हणजे ऑक्सिजन, सावली देण्याचे काम भेदभाव न करता ते आपल्याला सगळं प्रदान करते. ते कोणताच भेदभाव करत नाही की बा यांनी मला तोडले, यांनी माझी पूजा केली तर मी यांनाच देणार फुलं आणि प्राणवायू यांनाच देणार, सावली वगैरे असे ते म्हणत नाही. ते सगळ्यांना एका नजरेतून पाहतात, सगळ्यांना समान मानतात. ओके, इतकं कळलं. ठीक आहे. आता पहा काय आहे. निंदास्तुती ह्यात झाला नाही, पण अभिव्यक्ती बाजू. अभिव्यक्तीतला 6व्यातला अ आहे हा. 1 मिनिट, सॉरी, हे प्रश्नाचं उत्तर अ मधल्या म्हणजे 6व्यातला अ मधलं आहे. ओके, तर आपल्याला आपाका म्हणतो. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेले वृक्षाच्या उपमेयातील तुमचे मत स्पष्ट करा. तर मी नावाला तर मला तोंडी सांगणार आहे. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेले वृक्षाच्या उपमेय संदर्भात तुमचे मत स्पष्ट करा. म्हणजे आता वृक्ष आणि संताला काय समान दिले आहे, तर वृक्ष आणि संत यांच्यात असं लिहायचं, यांच्यात साम्य आहे. लिहा, वृक्ष आणि संत यांच्यात साम्य आहे. जसे वृक्ष आपल्याला न भेदभाव करता फळ फूल प्राणवायू हे लिहायचं इथं, फळ फूल प्राणवायू सावली देण्याचे काम करते. तसेच नका लिहू, असं लिहा तिथेच त्याच्याच खाली. आणि कुठलाही भेदभाव न करता ते आपल्याला मी लिहून दाखवतो, तुम्हाला समजणार असते. ओके, आता बघा. प्रस्तुतामधून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेय संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. तर बघा, संत नामदेवांनी संतांच्या वृक्षाची संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे. तसे वृक्ष मान अपमान समान मानतात आणि कुठलाही भेदभाव न करता ते समान वृत्तीने इथे लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला करणार काय येतं. फळ फुल प्राणवायू सावली देण्याचे काम करते. तसे संत सुद्धा कुठलाही भेदभाव न करता समान ध्यान करण्याचे काम करते. बस इतकं सफिशियंट आहे. तुम्ही इतकं लिहिलं, तुम्हाला आणखी थोडंसं डेव्हलप करा, आणखी चांगलं राहील. आता आपल्याला लास्ट दिलेला आहे आणि मग आपला हा लेक्चर संपणार. ओके, तर आपण हा बघून घेऊ पटकन. तुम्हाला आवडलेल्या कोणत्या एखाद्या अभंगाविषयीची माहिती मला, म्हणजे मला आवडलेला तुम्ही आता इथं पटकन लिहिणार, मला आवडलेला तुम्हाला बंद करणार. तर बघा, लास्टमध्ये सांगितलेलं आहे
तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा. संत तुकाराम महाराजांचा घासावा शब्द तसावा शब्द हा अभंग मला आहे ना मला खूप आवडतो. यात तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे, शब्द हेच कातर, शब्द हेच सुई दोरा. म्हणजे शब्द हेच कापण्याचे काम सुद्धा करते आणि म्हणजे काम पडल्यास शिवण्याचे काम सुद्धा करते. म्हणून नामदेव संत तुकाराम महाराज सांगतात, शब्द जपून वापरावे. ओके. आणि बोलण्याच्या पहिले थोड़ा विचार करून शब्द वापरावे. ओके. तो मिलते हैं अगले वीडियो में. इसके बाद का लेसन हमारा संतवाणी काही पंढरीचा सोहळा. आपण याचं सुद्धा आपण असंच करणार आहे. तर माझ्यासोबत तुम्ही बनवून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर थँक्यू फॉर द वॉचिंग.